आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू आदिमाय आदिशक्ती आहेस ना. तुझ्याशिवाय झाडाचं पानही हलत नाही असं म्हणतात. मग माझ्या आदितीला असं कसं जाऊ दिलंस तू? तिच्या बाबतीत असं काही कसं काय घडलं? दुष्ट पापी या जगात स्वतंत्रपणे बिनधास्त आयुष्य जगत असतात, त्यांना तू काहीच करत नाहीस. माझ्या आदिती सारख्या निष्पाप मुलीच्या बाबतीत तिचा जीव कसा काय जाऊ दिलास तू? कुणीतरी माझ्या मुलीचा गळा दाबत असताना, तिचा जीव गुदमरत असताना, श्वास कोंडत असताना, ती जगण्यासाठी तडफडत असताना माझ्या मुलीच्या बाबतीत तुला काहीच कसं वाटलं नाही? काहीच कसं वाटलं नाही? आपलं आयुष्य हेच देवाने दिलेलं कर्ज आहे. आज ना उद्या त्याची परत फेड करावीच लागणार. तुझा दादा, तुझी मुलगी तुझ्यासाठी जवळचे असले तरी देवासाठी सगळे सारखेच आहेत. ही काय पद्धत झाली? मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. मला फक्त माझी आदिती हवी आहे. मला फक्त माझी आदिती हवी आहे. माझी आदिती माझ्या जगण्याचा आधार आहे. प्लीज तिला माझ्यासाठी परत घेऊन ये. प्लीज पाया पडते तुझ्या. ते शक्य नाही. अशी कशी देवी आहेस तू? मी तुझ्याकडे फक्त माझ्या मुलीला मागतेय, तू तेही करू शकत नाहीस माझ्यासाठी? नाही, नशिबाचे भोग कोणाला सुचलेले नाहीयेत. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू शकते, पण तुझं नशीब बदलू शकत नाही. मला माझी आदिती हवी आहे. बस, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. बस. आदिती, आदिती कुठे आहेस तू? आदिती, आदिती. म्हटलं तर तुझ्या समोरच आहे. देवी असले तरी हे रूप तुझ्या मुलीचंच आहे. तू मला तुझी मुलगी मान. मी तुला कधीच तुझ्या मुलीची कमी भासू देणार नाही. हे माझं वचन आहे. तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट नोटीस केली? कोणती? आपल्या सगळ्यांना जोशात धडा शिकवणारी मैत्री अचानक एवढी का घाबरली होती? वाघिणीची पार शेळी झाल्यासारखी वाटत होती. प्रिन्स, तिला अचानक काय झालं होतं? तुला काय माहिती आहे का? असणारच, त्याशिवाय का तो असा अस्वस्थपणे येरझाऱ्या घालतोय? काहीतरी बोल ना बाप्पा. नाही म्हणजे आजकाल तुझी गाडी सुपर फास्ट असली ना तरी आमच्या गाडीने सुद्धा लांबचा प्रवास केलाय ना. तुझी आई काय किंवा आपण काय, अरे कोणत्या सिग्नलला तू लेफ्ट मारणं तुझ्यासाठी राईट आहे हे तुला आम्ही सांगू शकतो ना, हे की नाही? अगदी माझ्या मनातलं बोललास दादा. मैत्रीच्या बाबतीत अचानक काय होतंय आता तरी सांगणार आहेस का प्रिन्स? आपणच तिच्यावर हल्ला करायला सांगितला होता, पण तिचं नशीब चांगलंय, ती वाचली. मरणाच्या दारातून परतली ती. ती वाचली म्हणजे आपण मेलो, ठार मेलो. अबे मर्डर करणाऱ्याला बेल मिळते रे. पण ते तुझं काय ते ॲटम टू मर्डर वाल्यांचं काही खरं नसतं ना बाप्पा. म्हणजे आपण सगळे जेलमध्ये जाणार?
आता ती मैत्री आहे ना पहिल्यासारखी वेडी मैत्री नाही राहिली. प्रचंड चालाक आहे ती. आधीच ती आपल्या मागावर आहे, त्यात तिला ही चांगलीच संधी मिळून जाईल. हा हल्ला कोणी केला हे शोधून काढणार आणि पोलिसांच्या मदतीने आपलं मानगुट पकडणार. काय रे दादा, तू पण ना जर मारायचंच ठरवलं होतं तर मारून टाकायचं ना. अशी कशी वाचली ती? नेम धरला होता, गेम होणारच होता, पण नेमकी आदिती तिकडे आली आणि तिने वाचवलं. अरे आम्हीच भेटलो होतो का तुला? अक्का तू अगदी यावेळेस माझ्या मनातलं बोलली ना बाप्पा. दादा तू काय बोलतोय, तुझं तुला तरी कळतंय का? चांगलंच कळतंय. मैत्रेयी मंदिरातून बाहेर पडत होती, माझा शूटर बरोबर पोझिशनवर होता, एम धरला होता. आम्ही दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. मी त्याला काय आणि कधी करायचं हे सगळं सांगत होतो. ती त्याच्या रेंज मध्ये येताच तो शूट करणार होता. तेवढ्यात एक भरधाव वेगानं गाडी आली आणि त्यांनी शूटरला उडवलं. गाडी? कोणाची गाडी होती? माहित नाही, गाडीमध्ये कोणीच नव्हतं. लोकांमध्ये भुताटकी वगैरे चर्चा सुरू झाली आणि तेवढ्यात आदिती तिकडे आली आणि मग सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ. सहज नाही लागणार या आदिशक्तीचा ठाव. अरे त्या चिमुरडीला अजून स्वतःचे कपडे स्वतः घालता येत नाहीत आणि तू म्हणतोस की ही आपल्या यशवर्धन दादाची मुलगी नाहीये. हे काय नवीन आता? अरे तू काय बोलतोयस? एकदा म्हणतोस की आदितीने वाचवलं, एकदा म्हणतोस ती आदिती नाहीये. मग नक्की ती आहे तरी कोण? आदिमाय, आदिशक्ती. काय? या बाबतीत आपल्यावर विश्वास ठेवा. खरंच बोलतोय मी, ती आदिशक्ती आहे. काय हवंय? परमिशन. कसली? आई. जमणार नाही. आजी प्लीज, खूप दिवस झाले मी तिला भेटली नाहीये ग. मग आताही भेटायचं नाही. ती जर खरंच देवी असेल ना तर आता माझं काही खरं नाही. अरे सगळ्यात जास्ती त्रास तर तिला मीच दिला होता. ती देवी आता मला काही सोडणार नाही. मले पण. अरे पण ही मुलगी जर देवी आहे तर मग आपली आदिती कुठे आहे? आपण स्वतः तिला मारून टाकू. खरंच तू आदितीला मारला? का मारलंस? तिच्या चुकीच्या वागण्यामुळे तिने हे करायला भाग पाडलं. मी कोरोनाला एका गंभीर विषयावर सांगत होतो आणि पूर्वी केलेल्या गुन्ह्यांची कबुली देत होतो. एवढ्यात पडद्यामागे अचानक हालचाल झाली आणि सुटकेस त्या खड्ड्यात पुरायची. अबे तू काय मूर्ख आहे का? अरे एवढ्या लांब पुरीला कधी कोणी मारतं का? आणि तेही स्वतःच्या भावाच्या मुलीला. मारलं तर मारलं, देवीच्या मंदिरातच पुरलं. अबे ती साधी सुधी देवी नाही ना,
देवींची देवी आदिशक्ती आहे, सोडणार नाही ती. आणि तू म्हणतो तसं ती जर आदितीच्या रूपाने आपल्या घरात आली असेल ना. मंदिरासंदर्भात माझं एक काम आहे. बोला ना. मी म्हणते म्हणून तू ते मंदिर तिथून ताबडतोब हलवायचं आहे. ठीक आहे, काम होऊन जाईल. पण लोकांच्या श्रद्धेचा आणि त्यांच्या भावनांचा प्रश्न आहे, त्यांना कसं समजवणार? त्यांना सांगणार देवळाची जमीन ही सरकारी असून इथे आम्ही शाळा बांधणार आहे. जेव्हा शाळा बांधणार तेव्हाच त्यांना आधीपेक्षा सुंदर मंदिर बांधून देणार. तरी कोणी विरोध केलाच तर त्याचा शासकीय पद्धतीने बंदोबस्त केला जाईल. शाब्बास, मला तुझ्याकडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती. पण ह्या कामात बेकायदेशीर गोष्टी जास्त आणि कायदेशीर गोष्टी कमी आहेत, बरोबर ना? त्यासाठी खर्चही तेवढाच येणार. खर्च तर येणारच ना. तू त्याची काळजी करू नकोस. त्या कामासाठी जेवढा पैसा लागणार तो मी तुला एका माणसाकडून वसूल करून देणार. आपलं बोलणं झाल्याप्रमाणे तू कामाला लाग. मी तुझ्या फोनची वाट बघते. होत आहे. जेवण झालं का? नाही, भूक लागली जाम. इथून बाहेर गेल्यावर डाव्या बाजूला एक हॉटेल आहे, जाताना जेवणच जा. अरे बबन, जेवण झालं का? नाही. मग चल आमच्याबरोबर जेवायला. मी या माणसाला जेवायला बोलवते आणि तुम्हाला बाहेर जाऊन जेवायला सांगते. याचं आश्चर्य वाटत असेल ना? हो. सोपं आहे. हा माणूस म्हणून चांगला आहे म्हणून ह्याला जेवणाचं आमंत्रण. तुम्ही माणूस म्हणूनच वाईट आहात म्हणून तुम्हाला निरोप. आता इथून निघायचं आणि उद्या यायचं. तुमचं काम उद्या होऊन जाईल. नाही नाही, हे शक्य नाही. तुम्ही असं मंदिर तोडायला सांगूच कसं शकता हो? असं बोलून तुम्ही आमच्या भावना दुखावताय. अहो, आधी तुम्ही माझं ऐकून तर घ्या. हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. या बाबतीत आम्ही तुमचं काहीच ऐकून घेणार नाही. मला तुमची श्रद्धाही जपायची आहे आणि गावाचा विकासही करायचा आहे. त्यामुळे आपल्याला काही गोष्टींच्या बाबतीत तडजोड ही करावीच लागणार आहे. नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? इतके दिवस तुम्ही गावात शाळा व्हावी म्हणून पाठपुरावा करत होता. शेवटी तो अर्ज मान्य झाला. पण त्या शाळेचा आणि मंदिराचा काय संबंध आहे? शाळा बांधण्यासाठी जी जागा निवडली गेली आहे ना, त्यावर तुम्ही आधीच मंदिर बांधून ठेवलं आहे. हे जर त्यांना कळालं ना तर शाळेची मान्यता रद्द होईल. नवीन मान्यता मिळायला किती वेळ लागेल हे कोणी सांगू शकत नाही. आणि हे तुम्हाला चालेल का? नाही, अजिबात नाही. 5 वर्ष पाठपुरावा केल्यावर आत्ता कुठं शाळेला मान्यता मिळाली? गावात शाळा ही झालीच पाहिजे. तहसीलदार साहेब, आता यातून कसा मार्ग काढायचा ते तुम्हीच सांगा. तेच मी तुम्हाला मगापासून सांगायचा प्रयत्न करतोय. आपल्याकडे नदी किनारी एक जागा आहे. आपण हे मंदिर तिकडे शिफ्ट करू आणि मंदिराच्या जाग्यावर शाळा बांधू. हे एकदम बेस्ट आहे बघा. आता जंगलातून नदी किनारी जाणं हे जर देवीच्याच मनात असेल तर त्याला आपण तरी काय करणार? पण मंदिर इकडनं तिकडे हलवायचं म्हणजे नक्कीच खूप खर्च येणार. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे. डोनेशन कसं उभं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. बाकी काय अडचण नाही ना? ठरलं मग. मंदिराच्या शिफ्टिंगसाठी लवकरच साहेब येतील. चला येतो मी. हॅलो, बोलताय? तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे, पण फोनवर बोलता येणार नाही. कळलं. ताबडतोब दरबारातच येतो मी. हुशार आहेस. वाट बघते तुझी. हा. हक्का, तहसीलदार साहेबांचा फोन आहे. बोल. काम झालंय. लोक मंदिराच्या शिफ्टिंगसाठी तयार आहेत. तू हे जे काही केलेस ना त्यासाठी अगदी मनापासून तुझे आभार. ताई प्लीज, तुम्ही अशी आभार वगैरे बोलू नका. आज मी जो काही आहे ते मी तुमच्यामुळे आहे. योग्य वेळी तुम्ही मार्ग दाखवलाय म्हणून मी इथे येऊन पोहोचलो आहे. तू जिथे कुठे अडशील तिथे माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी असतील. एकदा येऊन दर्शन घेण्याची इच्छा होती. अरे मग माझ्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच खुले आहेत की. वाट पाहते. धन्यवाद ताई. आशीर्वाद आहे.
डॉली 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 ऐक काय घाई, कधी नव्हे ती चांगली स्टेप सुचली होती मला, मध्येच यायचं होतं का तुला? त्या रील बनवण्यामध्ये ना तू सगळं भान विसरून गेलीस. असं अजिबात नाही आहे. सोशल मीडियावर मी नेहमी ऍक्टिव्ह असतेच, पण जगात कुठे काय चालू आहे हे पण माहित असतं मला. जगात काय चाललंय हे माहितीये, पण आपल्या घरात काय चालू आहे त्याबद्दल काय माहितीये का? चाललंय काय तुमचं? नाही, आपल्याला पण कळू दे की जरा. अरे बरं झालं तू आलास. ती चंद्रमुखी आहे ना, ती काय तिचं? अरे ती चंद्रमुखी आहे ना, ती खरोखर खूप खतरनाक बाई आहे. एवढंच बोलला मामा? एवढंच नाही, त्याच्या समोर तिने एका प्रेताला थोड्या वेळासाठी जिवंत केलं. काय सांगतेस काय? हो. हसायला काय झालं? अरे हसू नको तर काय करू? मामाला किती वेळा सांगितलंय दारूचा ब्रँड एकच ठेव, सारखा सारखा बदलत जाऊ नको. सारखा सारखा तो ब्रँड चेंज करतो ना, म्हणून असे भास आभास व्हायला लागलेत त्याला. चंद्रमुखी म्हणजे तुला काय म्हणायचंय? मामा खोटं बोलतोय? मामा कधी कधीच खरं बोलतो, एवढंच बोलायचंय आपल्याला. अगदी माझ्या मनातलं बोललास असं नाही म्हणायचं तुला. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. मामा मी काय म्हणतो, बॉसशी जरा बोलून घेऊया काय? अबे तू सैतानाचं नाव घेतलं आणि त्याचाच फोन येऊन राहिला बघ. हा बोल भांजे. काय मामा मोठ्या बाता मारत होतास ना, मी आव करीन त्याव करीन. मला जे जमलं नाही ते तू करून दाखवणार होतास ना. काय झालं रे बाप्पा? प्रिय मामा आणि ऍज अ कार्यकर्ता कोरोना, जिथे कुठे असाल ना तिकडनं ताबडतोब घरी या. मामा तू घरातून बाहेर पडल्यापासून तुझ्या बहिणीने अन्नाचा त्याग केलाय, काही खातच नाहीये ती. त्यामुळे लवकरात लवकर घरी निघून यावे ही नम्र विनंती. भांजे अबे मी कुठं हरवलं नाही की घरची वाट पण विसरलो नाही ना बाप्पा. उलट 90 न मारता मी आज स्वतःलाच सापडलोय असं वाटून राहिलं ना. भांजे तुला माहित नाही ती चंद्रमुखी कोण आहे ते? कोण आहे? कोण आहे? कोण चंद्रमुखी? भांजे मी बोलतो तुझ्याशी नंतर, मी जरा कामात आहे. हा काय झालं? काय झालं काय? मामा नाही नाही नाही, मी चंद्रमुखी बद्दल काहीतरी बोलीन म्हणून घाबरतोयस ना. पण आपण बोलणार नाही. तिने काहीतरी ते प्रेताला उठवलं वगैरे अशा तुझ्या ज्या भाकड कथा आहेत ना, त्याच्यावर आई विश्वास ठेवेल, मी नाही ठेवणार. कोरोना आणि तुझ्यासारख्या माणसांकडनं आहे ना पैसे उकळायचे धंदे आहेत. मामा नाही, त्या तुझ्या चंद्रमुखीने जे प्रेत जिवंत केलं ते आता कुठल्या तरी टपरीवर चहा वगैरे पीत असेल ना रे. अगं आई काय झालं? फोटो, प्रिन्सचा फोटो पडला. फोटोच पडलाय ना, मग एवढं ओरडायला काय झालं तुला? काय झालं? फोटो पडला. अगं वाऱ्याने पण पडू शकतो ना. पण एवढी घाबरली काय तू? फोटो फ्रेम मध्ये असं काही पाहिल्यानंतर मी पाया पडते तुझ्या. तू जर माझ्या आधी तिला परत घेऊन आलीस ना तर मी आयुष्यभर तुझी सेवा करेन. मी तुझ्या पायाशी राहीन.
काळजी करू नकोस, तसंच काहीसं घडणार आहे. म्हणजे तू तू माझ्या अदिती खरंच परत येणार आहे? तू जन्म दिलेली मुलगी घरात नक्की परत येईल, माझा शब्द आहे. जर खरंच असं घडणार आहे तर माझी अदिती मला कधी, कशी, कुठे भेटणार आहे ते पण सांग ना. ते मी नाही, येणारा काळ सांगणार आहे. अदिती वाचव मला, मी जळतेय, भाजतेय. अदिती आई चटक्या बसतायत, वाचव मला. मी काय करू? अदिती काय होतंय तुला? काय झालं? आपलं काम झालंय ना? हा, ती अदिती यापुढे तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. ती तुमच्या घरातूनच नाही, ती तुमच्या आयुष्यातूनही कायमची निघून जाणार आहे. अक्का, बोला. अगदी सांगितल्याप्रमाणे सगळं घडलंय. खूप मोठं काम केलंय तुम्ही, कुणाला तरी मुक्त केलंय. आता पुढे काय करायचं? आता तिथून निघायचं, चुकूनही मागे वळून बघायचं नाही. सरळ घरी जायचं आणि मिठाच्या पाण्याने आंघोळ करूनच बाहेर पडायचं. ठीक आहे. ताबडतोब तिथून निघा. ताईसाहेब दार उघडा ना. ताईसाहेब, ताईसाहेब, अहो दार उघडा ना. ताईसाहेब, ताईसाहेब, तुमची कॉफी. नकोय मला. अहो पण एकदा सांगितलं ना तुला, नकोय मला, जा तू. आदिती सकाळपासून घरात पाहिलं, कुठेच दिसली नाही. मला वाटलं तुमच्या रूम मध्ये असेल, पण इथे पण दिसत नाहीये. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? जा म्हटलं ना, निघ ताबडतोब.
आदिती, आदिशक्ती, आधीच मी माझ्या पोटच्या बाळाला गमावलंय. त्यानंतर आई आदिशक्ती तुझाच आधार होता मला. मान्य आहे तू माझी आदिती नव्हतीस, पण आदितीच्या रूपात तुझं असणं हेच माझ्यासाठी खूप होतं. तूही मला सोडून गेलीस. तुझ्यासाठी ही रडण्याची नाही तर लढण्याची वेळ आहे. काहीही झालं तरी आदितीचं पुढे काय झालं, ती कुठे आहे हे कोणालाही कळता कामा नये. तिचं परत येणं हे काळाच्या हातात आहे आणि तिची वाट बघणं एवढंच तुझ्या हातात आहे. बस बस बस. काय झालं, काय झालं, पटकन बोल, काय झालं? नाही काय नाही? नाही म्हणजे आदिती नाही. सगळीकडे शोधलं पण आदिती कुठे सापडली नाही. प्रिन्स, प्रिन्स मी घरामध्ये सगळीकडे शोधलं, आदिती कुठेच नाहीये. प्रिन्स दादा, मी किचन पासून सगळा घरातला कोपरा न कोपरा बघितलाय. मी खात्रीपूर्वक सांगू शकते आदिती घरात कुठेच नाहीये. अंजे, तुला काय म्हणालो तुम्ही? जो आत्मा दुखी तो होतो सुखी. जेव्हा त्याच्या समोर येते साक्षात चंद्रमुखी. आता तरी तुला तिच्या ताकदीचा अंदाज आला ना? नक्कीच नक्कीच मामा. आतापर्यंत आपण त्या आदितीला गायब करण्यासाठी काय काय प्रयत्न केले पण एकही सक्सेसफुल नाही झाला. आज तू कमाल केली. आपण लय प्राऊड आहे तुझ्यावर. अरे तुझ्यामुळे शक्य झालंय आज हे. मग आता काय करायचं ठरवलंय पुढे? काळजी करू नको आणि जास्त विचारही करू नको. आता याच्या पुढे जे काय करायचं ना ते आपण बरोबर करणार. आदिती, वाचव मला, मी जळतीये, भाजतीये. आदिती बेटा काय होतंय? आई वाचव, आई. आदिती काय होतंय तुला? हॅलो मॅडम. हॅलो, तुम्ही इथे? हो, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. रूपाताई? नाही, पाणी कॉफी चहा वगैरे काहीच नको. बर, बोला. कसं काय येणं केलं? मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे पण नेमकं कसं बोलू तेच कळत नाहीये. याआधी माझ्या आयुष्यात जे काही घडलंय ते पाहता त्यापेक्षा भयानक दुसरं काहीच असू शकत नाही. बोला, तुम्ही बिनधास्तपणे बोला. आदिती, मी तुमच्याकडे आदितीबद्दल चौकशी करायला आलो आहे. तुमची मुलगी आदिती कुठे आहे? प्लीज तिला बोलवता का? नाही, तू अजिबात खरं काय ते सांगणार नाहीयेस. तुझ्या विरोधात असलेली लोक आधीच खूप खतरनाक आहेत. ते काहीही करू शकतात. तुला आता ज्याच्याबद्दल विश्वास वाटत आहे तो कायदाही ते खिशात घालू शकतात. सावध राहा. तुझ्या आदितीच्या बाबतीत नक्की काय घडलंय ते कोणालाच कधी कळता कामा नाही. काय झालं? तुम्ही बोलवताय ना तिला? बोलावलं असतं, नक्कीच बोलावलं असतं, पण ती इथे असायला हवी ना. तिथे नाहीये, मग कुठे आहे? मावशी,